नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही माणसं ही केवळ वेगवेगळे वाक्प्रचार, वेगवेगळ्या उक्ती, वेगवेगळ्या म्हणी ह्या उदाहरणाने सिद्ध करण्यासाठीच जन्माला आले आहेत किंवा उदयास आले आहेत असा प्रश्न पडतो. म्हणजे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा आणखीन कोणी तुमचे जयंत पाटील वगैरे, यांच्याकडे बघितलं की कळतं की सुंभ जळलं तरी पीळ जात नाही म्हणजे काय. ह्याचा अर्थ ताबडतोब कळतो आपल्याला की ही माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेतल्या म्हणी उदाहरणाने सिद्ध करण्यासाठी जन्माला आलेत किंवा राजकारणात आलेत असं वाटतं. कारण काही वेळेला ते बोलतात का हेच कळत नाही. आपलं शहाणपण सांगणं वेगळं असतं आणि तुमच्या बोलण्यातून तुमच्या पक्षाला काही फायदा होईल किंवा तुमच्या विरोधी पक्षाचं नाक कापलं जाईल असं असेल तर ठीक असतं. पण आपण ते म्हणतात ना, कोलीत देणं. आता ही सुद्धा एक म्हण आहे की कोणाच्या तरी हाती कोलीत देणं. कोलीत देणं म्हणजे काय असतं? ते जळणारं जे लाकूड असतं किंवा एखादी पलिता मशाल असते, ती आग लावायला सुद्धा वापरली जाऊ शकते. ती आपल्या शत्रूच्या हातात द्यायची नसते, कारण ती दिली माकडाच्या हाती. माकडाच्या हाती कोलीत असं म्हणतात. म्हणजे काय, माकडाला त्या मशालीचा फार मोठा उजेड घेऊन काय करायचं नसतं, पण ते माकड कुठेही ती आग लावत फिरलं तर बघता बघता लंका जळाली म्हणायची पाळी आपल्यावर येऊ शकते. तर नेमकं हे असे प्रवक्ते, विद्वान, नेते हे आपल्या शत्रू पक्षाला अपमानित करण्याच्या नादामध्ये आपल्या शत्रूंच्या हातातच कोलीत देण्याचं काम करतात. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की संजय राऊत तर सगळ्यात आघाडीवर आहेत. पण उद्धव ठाकरे यांनी तर अशी माणसं अगदी निवडून गोळा केलेली आहेत. ते म्हणतात ना, अकबराच्या दरबारामध्ये, बादशाच्या दरबारामध्ये नवरत्न होती, तर तशी उद्धव ठाकरेंनी आपल्या उबाटा शिवसेनेमध्ये अशी नवरत्न गोळा करून आणलेली आहेत. सुषमा अंधारे हे त्यातमधलं प्रकरण आहे. म्हणजे अर्थातच शिंदे यांनी शिवसेना सगळी जिंकून नेली, निवडणूक आयोगाकडून आपल्याला मान्यता मिळवून घेतली आणि निवडणुकीने नामोनिशाण उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्यानंतर त्या पक्षात दाखल झालेल्यामध्ये एक रत्न असं आहे की ज्याचं नाव सुषमा अंधारे आहे. आत्तापर्यंत गेल्या साधारण सव्वा वर्षामध्ये शक्य होईल तितकं त्यांनी शिवसेनेचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे नीलम गोरे असतील किंवा तुमच्या शीतल म्हात्रे नाही, मला वाटते मनीषा कायंदे असतील, अशा शिवसेनेच्या संयमी पण आपल्या पक्षाची जनमानसात उत्तम प्रतिमा निर्माण करणाऱ्या महिला आघाडीच्या ज्या शिवसेनेच्या नेत्या होत्या, त्यांना बाहेर पडण्याची पाळी ज्या प्रकारे सुषमा अंधारेने आणली, त्यामुळे त्यांच्या कर्तृत्व वेगळं सांगायची गरज नाही. आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांची यथेच्छ निंदा, नालस्ती आणि अब्रूची लक्तर करणारे व्हिडिओ सुषमा अंधारेंचे खूप उपलब्ध आहेत. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण काल परवा त्यांनी देवा भाऊ ह्या सगळे भाऊ दादा असं करायचं. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांना कोंडीत पकडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात टाकला आहे आणि त्यावर चर्चा भरपूर झाली आहे. आणि आपल्या मराठी माध्यमं, चॅनेल याच्यामध्ये तर कमरेला चड्डी आहे का हे सुद्धा ज्यांना पत्ता नाही, असे एकापेक्षा एक महत्त्वाचे रिपोर्टर आणि संपादक भरलेले आहेत. त्यामुळे ज्या स्पॉटचा तो व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे की जिथे त्या बाल सुधारगृहातले गुन्हेगार वगैरे आणले आणि नेले जातात, पण जिथे कुठलाही काय म्हणतात तो CCTV लावलेला नाही, कॅमेरा लावलेला नाही, अशा ठिकाणी लपून छपून ते पोलीस त्या गुन्हेगार मुलांना किंवा तरुणांना कसली तरी पाकिटं देतात असा व्हिडिओ टाकला आहे. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांचा थेट राजीनामा मागितलेला आहे.
आणि मग अरे काय महान शोध लावला. सुषमाताई, तुमच्या घरी न्यूटन, आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन भांडी धुतात की धुणी भांडी करतात की कपडे धुतात असं विचारायला ABPचा पुणा रिपोर्टर हा स्पॉटला जाऊन पोहोचला आणि सुषमाताईंसमोर हे करून त्यांची मुलाखत घ्यायला लागला की हा व्हिडिओ कुठला, इथलाच आहे का, तो कधीचा आहे, तुम्ही याविषयी पुढे काय करणार आहेत वगैरे 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 सगळं विचारलं. पण हा ज्याला उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेना आणि सुषमाताई यांचं कौतुक करण्याची इतकी घाई झालेली आहे, त्या घाई गर्दीत आपण जे शब्द बोलतोय, आपण जी नावं घेतोय, त्या नावाचा अर्थ तरी माहिती होता का? सुषमाताईंना नसेलच. पण ज्यांना घाई झालेली आहे उद्धव ठाकरे उभाटाचं कौतुक करण्याची, त्यांना आपण या बातमीदारीमध्ये जी नावं घेतोय ती नावं कोणाची आहेत हे तरी माहिती आहे का? मग लक्षात आलं असतं की सुषमाताई राहून देत बाजूला, आपण ज्याचं नाव घेतोय तो सगळ्यात मोठा गुन्हेगाराचा रक्षण करताय. ABPचे जे तमाम शहाणे आहेत त्यांना अमिताभ गुप्ता हे नाव नव्याने कळलं का, की ऐकलेलंच नव्हतं कधी? सुषमाताईंनी सांगितलं की त्याचं गुणगान सुरू झालं का, तर देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडायचं. हा ABP माझाचा घाई नावाचा रिपोर्टर हा सुषमाताईंना त्या स्पॉटला, ज्या स्पॉटवरचा तो व्हिडिओ आहे, काय टॉयलेट वगैरे आहे आणि तिथे ती पोलिसांची गाडी थांबली आहे आणि ते पोलीस गुपचूप कुठली तरी पाकिटं त्या आतल्या आरोपी मुलांना किंवा कैदी मुलांना देत आहेत वगैरे वगैरे चित्रण केलं आहे. तर ते काय बाल सुधारगृह किंवा काय बाल तुरुंग आहे, तिथून इतक्या अंतरावर आहे, सगळं मोजलं. पण त्यासंबंधीचा व्हिडिओ केल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी त्या विभागाचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत अमिताभ गुप्ता यांची तुम्ही भेट घेणार का? त्यांच्याकडे याचा जाब विचारणार का? त्यांच्याकडे ही तक्रार करणार का? असा हा घई नावाचा ABPचा रिपोर्टर सुषमाताईंना विचारतो. तर त्याला ते कोण अमिताभ गुप्ता नावाचे महान पोलीस अधिकारी आहेत, ते कुठल्या विभागाचे आहेत माहिती आहेत, पण त्यांचा इतिहास माहिती नाही आहे. कोण आहेत अमिताभ गुप्ता मित्रांनो? कोण आहेत? ऐकतायत, मी बोलताना ऐकतायत, त्यांना तरी माहिती आहे का? सुषमाताईंना तर कुठलं ज्ञान नकोच आहे, त्यांना काही माहिती का असायची गरज नसते. त्या मनात येईल ते बरळतात, कारण त्यांचे सगळ्यात मोठे गुरु संजय राऊत आहेत. मनात आलं ते बोलून टाकायचं, त्याला अर्थ असो नसो, अनर्थ होवो, काही फरक पडत नाही. पण सुषमाताई ज्या अंधारात चाचपडत असतात, त्याच अंधारात चाचपडणाऱ्या ABP माझा नावाचा चॅनेल आणि त्याचे घाई नावाचे रिपोर्टर यांना अमिताभ गुप्ता हे नाव माहिती नाही आहे का? कोण आहे ते अमिताभ गुप्ता? यांना 15 दिवस महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार असताना सस्पेंड सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं हे माहिती नाही का? आज देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी सुषमाताई अमिताभ गुप्तांना भेटणार का हा प्रश्न विचारणारे जे घाई आहेत, त्यांना ते अमिताभ गुप्ता यांना 15 दिवस गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं असं सांगून आपली कातडी बचावली होती देशमुखांनी, हे माहिती नाही की आठवत नाही? एवढं सांगितल्यानंतर देखील कोणाच्या मेंदूत किती प्रकाश पडलाय मला माहिती नाही. कोण आहेत अमिताभ गुप्ता? ज्या वेळेला 24 मार्च 2020ला देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यावेळेला घरातून बाहेर पडणं देखील प्रतिबंधित करण्यात आलं होतं. कुठलाही टोल नाका ओलांडून कोणी जाऊ शकत नव्हता. अशा कालखंडामध्ये एक संपूर्ण गुन्हेगारी कुटुंब ज्याला सुरक्षितपणे महाबळेश्वरला पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृहसचिवांकडून एक खास माझे फॅमिली फ्रेंड आहेत म्हणून पत्र देण्यात आलं. ते पत्र देणारे गृहसचिव
हेच अमिताभ गुप्ता होते. PMC बँक ज्यांनी अफरातफर करून आणि घोटाळा करून बुडवली आणि हजारोच्या संख्येने ठेवीदारांना देशोधडीला लावले, ते वधवान नावाचं कुटुंब ते वेगवेगळ्या खटल्यामध्ये वॉन्टेड होतं आणि ते कुठे लपले त्याचा पत्ता लागत नव्हता. CBI त्यांचा शोध घेत होती. त्यावेळेला हे कुटुंब लोणावळ्यात दडी मारून बसलं होतं आणि लोणावळ्याहून पहिल्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये त्यांना महाबळेश्वरला सुखरूप पोहोचवण्यासाठी थेट अनिल देशमुख गृहमंत्री आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या गृहसचिवांनी एक पत्र दिलं होतं. काय पत्र दिलं होतं की हे वधवान कुटुंब हे माझे फॅमिली फ्रेंड आहेत, कुटुंब मित्र आहेत, त्यांना कुठल्याही चेक नाक्यावर अडवू नये, त्यांना सुखरूप पाहिजे तिथे जाऊ द्यावं असं पत्र दिलं. आणि ते लोणावळ्याहून महाबळेश्वरला जाऊन पोचले. आणि मी त्यावेळेला सुद्धा याच्यावर एक व्हिडिओ केलेला होता. अनिलचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं. आणि जेव्हा त्याचा गवगवा झाला, ते पत्रच मीडियामध्ये झळकलं, तेव्हा मग पळापळ झाली आणि आपली अब्रू झाकण्यासाठी अनिल देशमुख यांनी खुलासा केला. त्यांना तडकाफडकी 15 दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले. कोणाला? अमिताभ गुप्ता. ज्या अमिताभ गुप्ताकडे ह्या बालसुधार गृहाची जी पोलीस पाकिटं वगैरे देतात म्हणून सुषमा अंधारेंची मुलाखत घ्यायला हे घई पोचले होते, त्या घईना अमिताभ गुप्ता आज कुठे आहेत माहिती आहे. पण ते 15 दिवस सक्तीच्या रजेवर कुठल्या कारणासाठी गेले होते त्याचा थांगपत्ता नाही. सुषमाताईंना तर कसला पत्ता असायचीच गरज नाही. त्यांना आपलाच पत्ता कुठला आहे तो माहिती नाही. त्या कधी अजितदादांशी लॉयल असतात राष्ट्रवादीतल्या, कधी शिवसेनेत असतात, कधी आणखीन वंचित बहुजन आघाडीमध्ये असतात, कधी बामसेफमध्ये असतात. त्यामुळे ज्यांना स्वतःचा पत्ता माहिती नाही अशा सुषमा अंधारेंना अमिताभ गुप्ता कोण, त्यांच्या आजवरचा इतिहास काय, त्यांनी काय काय दिवे लावलेत हे माहिती असण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांनी बोलवलं तर मी जाईन, त्यांच्याकडेही तक्रार करीन वगैरे वगैरे आपल्या नेहमीच्या अभिनय स्टाईलमध्ये सुषमाताई ABP माझावर बोलता तशी क्लिप मला बघायला मिळाली. पण ना सुषमाताईंना अमिताभ गुप्ता माहिती आहेत, ना घईला माहिती आहेत, ना ABP माझाला माहिती आहेत. अरे लॉकडाऊनच्या काळामध्ये माझे एक नेर्लेकर नावाचे मित्र आहेत, त्यांचे वडील सातारा जिल्ह्यामध्ये मरण पावले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी मुंबईहून स्वतंत्र गाडी घेऊन निघालेले हे नेर्लेकर होते. यांना सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर पोलिसांनी अडवलं होतं, जाऊ दिलं नव्हतं. मुंबईपासून पनवेल वगैरे क्रॉस करून, पुणे जिल्हा क्रॉस करून साताऱ्याच्या जिल्हा सीमेवर ज्याचा बाप मेला आहे त्यालासुद्धा सक्तीने परत पाठवलं होतं. त्याच दरम्यान, त्याच आठवड्यात हे वधवान कुटुंब अमिताभ गुप्तांच्या कृपेने किंवा महाविकास आघाडी अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांच्या कृपेने फरारी घोषित असूनसुद्धा सुखरूप महाबळेश्वरला पोचत होते, त्याच सातारा जिल्ह्यात. पण आमच्या नेर्लेकरांना आपल्या पित्याचा अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडू देण्यात आली नव्हती. असे अमिताभ गुप्ता यांच्याकडे सुषमाताई न्याय मागायला जाणार आहेत. त्या पोलिसांनी ज्यांनी गुन्हेगारांना मदत केली त्यांच्यावर कारवाईसाठी त्याच अमिताभ गुप्ताकडे जाणार आहेत. जे फरारी आरोपींना सुरक्षितरित्या इकडून तिकडे पोचवायला सहीनिशी शिक्क्यानिशी सरकारी पत्र देतात ते अमिताभ गुप्ता. आणि सुषमाताई त्यांच्याकडे देवेंद्र भाऊंच्या विरुद्ध तक्रार करायला जाणार आहेत. क्या बात है, क्या बात है की परत एकदा या अमिताभ गुप्तांना काय त्या सक्तीच्या रजेवर पाठवा ही मागणी करायला जाणार आहेत सुषमाताई. आणि तो कोण? घाई आहे, ABP माझाचा रिपोर्टर. अरे तुम्ही तरी पत्रकार आहात ना बाबांनो,
तुम्ही तरी पत्रकार आहात ना, की सगळंच कमरेचं सोडून दिले, नंगे फिरायला लागले. ज्या वेळेला ABP माझाचा पुण्याचा रिपोर्टर अमिताभ गुप्ता हे नाव घेतो, तेव्हा त्याला लॉकडाऊनच्या काळातला अमिताभ गुप्ता 4 वर्षापूर्वीचा आठवत नाही, 3 वर्षापूर्वीचा, की तो तर फरारी गुन्हेगारांना कुटुंब मित्र म्हणून घेतो. मग तो कुठल्या तोंडाने, या साध्या कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर वगैरे कोण असतील त्यांना कुठल्या तोंडाने जाब विचारणार आहे? त्यांनी तर काय फूड पॅकेट्स वगैरे दिली असतील, काय अगदी कुठच्या नशेची अफू गांजाची पाकिटं दिली असतील. पण तुम्ही तर अख्खी बँक बुडवणाऱ्या आरोपींना आणि सगळ्या कुटुंबाला संरक्षण दिलं होतं. त्याच्याकडे सुषमाताई तक्रार करणार आणि जाब विचारणार आणि हे कौतुकाने दाखवणार, बघा सुषमाताई किती जागरूक आहेत. म्हणजे सुषमाताई पण अंधारात चाच पडणार, ABP माझा पण अंधारात चाच पडणार आणि आपणच सगळ्यात बातमी महत्त्वाची दिली. म्हणजे कधी कधी मित्रांनो, तुम्हाला माहिती असतं ना, गावामध्ये ज्या कोंबड्या पाळतात, घरोघरी लोक गावठी कोंबड्या पाळतात, त्यातला एखादा कोंबडा दुपारी 12 वाजता, सकाळी 11 वाजता, संध्याकाळी 3 वाजता पण आरवतो. आणि जणू काय आपण आरवलो म्हणून आत्ताच सूर्य उगवला आहे अशा थाटात जर तो मिरवायला लागला. त्यापेक्षा ABP माझा यांची कहाणी वेगळी नाही. ABP माझाने आपणही किती मूर्ख आहोत हे या एका ट्विटरवरच्या बातमी बनवून, ट्विटरवरच्या पोस्टला बातमी बनवून ABP माझाने आपण किती शुद्ध 100% मूर्ख आहोत हे सिद्ध केलं. त्यांचा तो घाई म्हणून रिपोर्टर आहे, त्याने ते दाखवून दिलं. कारण सुषमा अंधारेंनी त्या सगळ्या, मी क्लिप बघितली, त्याच्यात सुषमा अंधारेंनी आपण अमिताभ गुप्ता यांच्याकडे न्याय मागायला जाणार आहोत, तक्रार करणार आहोत असं कुठे म्हटलं नाही. अमिताभ गुप्ताचं नाव घेणारा हा ABPचा घाई नावाचा रिपोर्टर आहे आणि मग तो दाखवणारा संपादक तो सुद्धा मूर्ख ठरत नाही का? कारण ठीक आहे, तुमच्या लोकल पुण्याच्या रिपोर्टरला अमिताभ गुप्ता हे नाव माहिती नसेल, त्यावेळेला ते गृहमंत्री होते, काय ते गृहसचिव होते, नंतरच्या काळात पुण्याचे काय ते आयुक्त झाले असतील. आता सुधार वगैरे गृह काय असतं, बाल तुरुंग, त्याचे डायरेक्टर जनरल वगैरे कोण असतील ते असतील. पण अमिताभ गुप्ता नाव म्हटल्यानंतर फरारी आरोपींना कुटुंब मित्र म्हणून संरक्षण देणारा 1 नंबरचा भ्रष्ट अधिकारी हे ताबडतोब लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात येणार नसेल तर तुम्ही पत्रकार नसता की बातमीदार नसता. कारण त्या घई नावाच्या रिपोर्टरने सुषमा अंधारेंना, आता तुम्ही घईन काय त्या अमिताभ गुप्ताकडे जाणार का, त्याला जाब विचारणार का हे सांगितलं पांडित्य. इथून लक्षात येतं की ही माणसं ज्या मूर्खांविषयीच्या मराठीतल्या म्हणी आहेत, उक्ती आहेत, वाक्प्रचार आहेत, ते उदाहरणानिशी सिद्ध करण्यासाठीच जन्माला आलेत आणि पत्रकार किंवा राजकारणी झालेत या निष्कर्षाप्रत यावं लागतं. आता सुषमाताईंच्या नावातच अंधार दाटलेला आहे, त्यामुळे त्या अंधारात चाच पडत असतील तर दोष देता येणार नाही. पण ABP माझाला सुद्धा किती घाई झाली आहे की त्यांनी घाई नावाचा रिपोर्टर घेतला आहे आणि घाईघाईने वाटेल ते सांगायला सुरुवात केलेली आहे. सुषमा अंधारे चाचपडत तरी असेल, यांना चाचपडण्याची पण गरज नाही, इतके ते धडपडतच असतात. असो मित्रांनो, हा फरक जो आहे, मला कोणीतरी क्लिप पाठवली, देवेंद्रला जाब विचारायच, तयारी करा ना, जाब विचारायला, कोंडीत पकडायला तयारी करा. इतक्या उथळपणे सुषमा अंधारेंच्या आहारी गेलात तर अंधारात अधिकाधिक चाच पडत राहाल आणि तुमच्या पत्रकारितेचा पुरता बोऱ्या वाजून जाईल. वाजलेलाच आहे, अगदी रसातळाला जाल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.